सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे सोमवार, सईला आता शाळेत पाठवलेलं आहे आणि सोमवारी पहिलं आईंची बैठक बुधवारी असायची आणि काही कारणांमुळे आता ती सोमवारी झाली आहे। त्यामुळे आई गेलेल्या बैठकीला तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई असू किंवा तुम्ही कोणी सद्गुरूंच्या बैठकीला जातं का हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता सईला एक भाजी करून दिलेली आहे, पण दुसरी भाजी करायची राहिली आहे। रस्सा भाजी राधिकाच्या चाललेल्या चपात्या आणि राणा झोपलेला आहे। चला तर नेहमीप्रमाणेच हा ब्लॉग, आजचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला जास्त आवडणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। नाही तर पहिलं तर तीच असते ब्लॉगची स्टार्टिंगच तशी असते ग राधिका आमची नव्या पद्धतीने ब्लॉगची स्टार्टिंग करणार आहे। राधिकामध्ये रोज तुम्ही ती स्टार्टिंग करता, आता ब्लॉगची स्टार्टिंग मला तशीच करावी लागेल ना। इतर ऍक्टिव्हिटी वेगळ्या येतील पण स्टार्टिंगला तर त्यांना म्हणावं लागेल ना शेवटपर्यंत बघा, त्याच्यामधून निघून जाणारे लोक आहेत। राधिकाने झालेल्या चपात्या आणि राधिका तुम्हाला आज टिप्स देणार आहे की छान लुसलुशीत अशा चपात्या कशा करायच्या। बोल राधिका। राधिका ऑफ कॅमेरा खूप बोलते बरं का, आणि ऑन कॅमेरा ना गप्प बसा आणि तुम्ही गप्प बसा बरं का, एवढंच बोलते। आज काय भाजीला? भाजीला का आज सुक्की मटकी केलेली आहे। मानाला काय झालं? माझी मान आवडली त्यामुळे असं बघता येत, जरा सायलेंट सायलेंट बघता येत नाही। बरं बरं, सायलेंट सायलेंट। मग काय नाही, झोपेत असं बऱ्याचदा होतं, उशी वगैरे असे खालीवर झाली किंवा इकडं तिकडं निसटली तर मान आवडली, आणि सईमुळे माझी मान आवडली कारण की सई माझी उशी ओढून घेते संध्याकाळचं रात्री। लय पोरगी खतरनाक झोपते। भाजीला काय? भाजीला डाळ करते, प्लेन डाळ। प्लेन डाळ जरा चटपटीत झणझणीत होऊन जाऊ द्या काहीतरी डाळ। डाळीला तडका देते। बर, अरे ऐका की वरती धना पावडर आहे का बघा बरं। बरं आलो घेऊन। उधर धना पावडर सांगितली होती, जिरी पावडर सांगितली होती, संपली सगळी, करून गेले लगेच। सगळी संपली। हा, मी ज्या ऑर्डर्स घेते की नाही काळ्या मसाल्याच्या धना पावडरच्या, तर त्याच्यामध्ये हाच धना वापरला जातो, इंदोरी धना याला म्हणतात। याचा रंग आणि फ्लेवर आपले जे देशी धने असतात ना त्याच्यापेक्षा जास्त चांगला असतो आणि टिकतेही चांगली ही धना पावडर। आणि काय झालंय, आता लग्न होतं आणि परत पण घरी थोडंसं म्हणजे काम होतं, तर त्याच्यामुळे माझे मसाले संपले, सगळं संपले। लाडूचं तरी कसं ती आल्यावरच ऑर्डर्स केल्या जातात, पण मसाल्यांचं कसं मी एक 4 दिवसाचा मसाला एकदमच तयार करून ठेवत असते, पण ते थोडंसं नियोजनच सगळं बिघडलंय। असा काही कार्यक्रम असला किंवा कुठं जाणं येण्यात आलं ना सगळंच नियोजन बिघडतं। नाहीतर ही धना पावडर मी शक्यतो डंक्यातच तयार करते, पण आता मला पण पाहिजे तर त्यामुळे मला आता घरीच तयार करावी लागते। धने थंड झालेले आहेत, आता इथं मी हा ब्लेंडरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचा। फिरवून घेऊया। हा आहे अगारोचा रिगल पर्सनल 3 जार ब्लेंडर। हा 400 वॅटचा आहे, सोबतच याची मोटर 100% कॉपर पासून तयार करण्यात आलेली आहे। हा दिसायला जरी छोटा दिसत असला तरी खूप कामाचा आहे। तर अगदी काही मिनिटातच इथं तुम्ही बघू शकता छान मस्त अशी आपली ही धना पावडर तयार झालेली आहे। आता याच पद्धतीनं आपल्याला जिरा पावडर करायची आहे। जिरं थोडंसंच आहे त्यामुळे छोटा जार घेतेय, हे सुद्धा आता मी फिरवून घेते। ब्लेंडर सोबत आपल्याला 2 ब्लेड मिळतात, एक 4 पात्याचा आणि एक 2 पात्याचा। 2 पात्याचा आता सध्या आपण वापरत आहोत आणि 4 पात्याचा अशा पद्धतीचा। याचे ब्लेड स्टीलचे आहेत। तर ही जिरा पावडर देखील अगदी फाईन अशा पद्धतीची आपली तयार झालेली आहे। तर हे 2 पात्याचं ब्लेड, आणि याची स्वच्छता तर आहे ना खूप साधी सोपी आहे बरं का। खालच्या साईडनं हलका असं याला प्रेस केलं की नाही, हे बघा हे असं लगे सेपरेट होतं। याचा हा रब्बर सुद्धा सेपरेट होतो, जेणेकरून स्वच्छता करणं आपल्याला जास्त सोयीचं जातं।
स्वच्छता केल्यानंतर आहे ना परत याला रिअरेंज किंवा असेंबल करणं सुद्धा खूप सोपं आहे. अशा पद्धतीनं हे फक्त हलकासं प्रेस करायचंय, लगे पुढच्या वापरासाठी हे ब्लेड तयार होते. आणि जसं की सांगितलं हे 2 ब्लेड तर आहेतच, आणि या 2 जार व्यतिरिक्त हा तिसरा एक जार आहे जो की साईजनं मोठा आहे. 700 ml चा आहे, 500 ml आणि 300 ml मध्ये हे आपल्याला मिळत आहे. सोबतच 3 लीड भेटत आहेत. एक तर हा लीड की ज्याचा वापर आपण एखादा काही पदार्थ लिक्विड तयार केला असेल आणि थंड करून प्यायचा असेल तर जारला आपण डायरेक्ट हे लीड लावू शकतो आणि फ्रीजमध्ये असंच थंड करण्यासाठी ठेवू शकतो, किंवा कुठं बाहेर तुम्हाला घेऊन जायचं असेल जिममध्ये वगैरे तरी हे जास्त सोयीचं आहे. आणि दुसरं लीड म्हणजे हे प्लेन आहे. एखादा आता समजा इथं मी हीच धना पावडर करून ठेवलेली आहे आणि मला ही अशीच ठेवून द्यायची आहे, माझ्याकडे सध्या एखादा डब्बा नाहीये रिकामा, तर मी हे असं याचं झाकण लावून हे स्टोअर करून ठेवू शकते. आणि तिसरं लीड म्हणजे हे जे की स्ट्रेनर आहे, एखादा ज्यूस वगैरे केला तर त्यातला जो एक्स्ट्राचा पार्ट आहे, एक्स्ट्राचा भाग आहे जो आपल्याला नकोय, तो गाळण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हा जो ब्लेंडर आहे ना तो खूपच फायदेशीर आहे बरं का, आणि हेल्पफुल सुद्धा आहे. जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. याच्यामध्ये मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ अगोदरच शिजवून घेतलेली आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेतोय. आणि आता इथे माझ्याकडे आहे ना हे 2 मसाले होते तर मी हे 2च वापरते. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखीन कोणते खडे मसाले असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि वाटण न वापरता इथं अशा पद्धतीनं बारीक असा चिरून घेतलेला लसूण आपण टाकतोय. याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि आता इथे एक बारीक असा चिरून घेतलेला कांदा. आपला कांदा तळसतोय तोपर्यंत आपण इथे सगळे मसाले काढून घेतोय. हळद, इथं आपण ही लाल चटणी वापरतोय. आता आपण तयार केलेली ही जिरा पावडर, सोबतच ही धना पावडर 2 चमचा. त्यामध्ये हा बारीक करून घेतलेला टोमॅटो टाकते. अख्खा टोमॅटो चिरला होता ना तर त्यातला अर्धा असा बारीक करून घेतलेला आणि अर्ध्याचे असे मोठे मोठे काप करून घेतले, ते आपण नंतर टाकणार आहे. टोमॅटो मऊसूत झाल्यानंतर आता हे काढून घेतलेले मसाले टाकून घ्यायचे आणि हे मसाले सुद्धा या तेलामध्ये छान असे परतवून घेऊया. तर या तयार फोडणीत आहे ना अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याला छान तेल सुटू द्यायचं. तर इथे छान अशी तर्री आलेली आहे आपल्या या मसाल्याला. मसाला अशा पद्धतीनं परतल्यानंतरच याच्यामध्ये ही घोटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची. एकदा हलवून घ्यायचं. आता याच्यात आहे ना मगाशी आपण हा जो टोमॅटो शिल्लक ठेवला होता ना तो टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ. आता एक छान अशी उकळी येऊ देऊया. इथे एक 5 ते 7 मिनिट ही डाळ मी उकळवून घेतलेली आहे. आता सध्या जरी तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असली ना तरी याच्यामध्ये तुरीची डाळ असल्यामुळे काय होतं, थंड होईल तशी तशी ती घट्ट होत राहते. आता गॅस बंद करण्यापूर्वी याच्यामध्ये मी ही कसुरी मेथी टाकून घेते आणि सोबतच स्पेशल असा गरम मसाला 1/2 चमचा हलवून घ्यायचंय आणि याच्यावरती एक तडका सुद्धा आपल्याला द्यायचा आहे बरं का. तेल हलका असं गरम झालं ना की याच्यामध्ये मी परत एकदा लसूण घेतलेला आहे आणि असा बारीक चिरून घ्यायचा आहे. हा लसूण टाकून घेऊ. लसणाचा रंग आपल्याला बदलू द्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता लसूण अशा रंगावरती आल्यानंतर याच्यामध्ये 2 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि ती अशी मधनं 2 तुकडे केलेत म्हणजे आपल्याला असं हलवायला सोपं पडतं. गॅस बंद करते आणि यामध्ये अगदीच थोडीशी ही बेडगी मिरचीची पावडर मी टाकलेली आहे आणि फोडणी करपायच्या अगोदर ओतून घेते. तर इथं आपली ही डाळ तयार झालेली आहे. गॅस बंद करूया.
तर बघा कसा मस्त रंग आलेला आहे आणि बघताच खावीशीही वाटतेय ना. आता ही भाताबरोबर खावा, चपाती बरोबर खावा किंवा कशीही खावा. काय चाललंय? नाश्ता चालू. आणि राधिकाची काही पळापळवी चालली. राधा नाश्ता आणि तोही असा. डिंक लाडू. हम्म. तुम्हाला ऑर्डर करायचा असला तर 7499067094 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. डिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू, मसाले. झालं एवढं. बस बस. बघा बायकोचा गृह उद्योग नवऱ्याचा कसा पाठिंबा आहे. ऑर्डर करा, छान लागतं लाडू. निमार्दा पसारा आवरून झालाय. मला आणखी बरंच आवरायचंय, पण आता कपड्याच्या घड्या घातल्यानंतर हे जे काही कपडे उद्या धुण्यासाठी निघालेले आहेत ना, तर ते मी अशा पद्धतीची एक लॉन्ड्री बॅग घेतलेली आणि त्याच्यामध्ये टाकते. कारण की काय होतं माहितीये का, मुलं इतका पसारा करतात ना, सई आणि राणा, इकडं हे घ्यायचं तिकडं फेकून द्यायचं, हे घ्यायचं तिकडं फेकून द्यायचं. आणि जी कपडे धुवायची आहेत ती अशी एकाच जागी असले ना, म्हणजे आमच्या रूम मध्ये निदान 1-2 रूम आवरल्यानंतर 1-2-3 तास तरी स्वच्छता राहते. नाहीतर मग विचारायलाच नको, दिवसभर आमच्या रूम मध्ये पसारा असतो. कारण की पोरं, त्यामुळे मी हा पर्याय शोधून काढलेला आहे. सई शाळेतनं आली की तिचा युनिफॉर्म काढते, सॉक्स काढते, याच्यात टाकते, किंवा हे ड्युटीवरनं आले की त्यांचा काही शर्ट पॅन्ट किंवा जे काही आहे, जर मशनीची बॅच झाली असेल आणि नंतर हे सगळे कपडे पडले की मग याच्यामध्ये जातात आणि दुसऱ्या दिवशी मशीनमध्ये.